हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज डेली रुटीनचा मी ब्लॉग नाही शूट केलेला, कारण की ते मला जमलं नाही आज. कारण की सकाळी गडबड होती. रोजचीच असते, पण आज जरा जास्त होती. त्याच्यामुळे ते काही जमलं नाही मला आजचा व्हिडिओ शूट करायला. त्यामुळेच मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती, म्हणून हा छोटासा एक व्हिडिओ बनवला मी. कारण की हे व्हिडिओ जे बनवणं आहे, ही गोष्ट इतकी हलक्यात घेतोय आपण, की हलक्यात म्हणजे हां, ती काय व्हिडिओ बनवते. हे इतकं व्हिडिओ बनवते असं म्हणणं इतकं सोपं नाही आहे. कारण की घरातली कामं करा, तीच कामं शूट करा, परत ती एडिट करा. ते जर त्याला आवाज वगैरे नसेल, लोकांना समजण्यासाठी त्याला व्हॉईस ओव्हर द्या. तो व्हॉईस ओव्हर देण्यासाठी शांतता लागते आणि जर तुमचं बाळ लहान असेल तर ते शक्य नाही आहे. त्याला झोपवल्याशिवाय ते काही शक्य नाही आहे. आणि हे मी माझ्या बाबतीतलं पण सांगते. मी आता 3-4 दिवस झाले व्हिडिओ शूट करून टाकण्याचा प्रयत्न करते. त्यातले पण 2-3 मी टाकलेत आणि 1-2 दिवस तर मला जमलेलं देखील नाही आहे ते करणं. कारण की कामातून ते सगळं करणं, त्यात तुमचं बाळ असतं, ते त्याला सांभाळणं, त्यानंतर हे व्हिडिओ शूट करणं, ते एडिट करणं, इतका गोंधळ होतो हा. ज्या आता लेडीज ज्या आहेत, हे सगळं मॅनेज करून आता टॉपच्या कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांना मानलं पाहिजेत. कारण की त्या हे सगळं मॅनेज करून, त्या व्हिडिओ पण करून त्यातून पैसे पण कमवायला लागले. ही आपण म्हणतो म्हणजे जसं की मी आता सांगितलं हा व्हिडिओ करते, इतकं सोपंच नाही आहे ते. कारण की मी आता 3-4 दिवस झाले बघते ते सोपं नाही आहे. आणि तुम्ही पण त्यांना हलक्यात घेऊ नका, की हां, ही हे करते वगैरे, वगैरे. असं काही नसतं. कारण की जे आपण बाहेर जाऊन काम करतो त्यांना काम करतात आणि हे काम नाही असं म्हणूच शकत नाही. एक लोकं याच्याकडे करिअर म्हणून बघतात, कारण की याच्यात स्ट्रगल आहे. कारण की प्रत्येक गोष्ट आपण शूट करून ती दाखवणं इतकं शक्य आहे आणि मला तरी ते वाटत नाही. कारण की मी करण्याचा प्रयत्न करते, ते माझ्याच्याने होत नाही. पण जर मी केलं सातत्याने तर ते होईल. पण यात लागते आपल्याला कन्सिस्टन्सी. म्हणजे तुम्ही डेली बेसिसवर तुम्ही हे व्हिडिओ टाकलेच पाहिजे. तर आपल्याला ऑडियन्स मिळणार आणि तुमचे व्हिडिओ बघायला लोकं जास्त आतुरतेने वाट वगैरे बघणार. पण त्यासाठी कन्सिस्टन्सी लागते आणि ती कन्सिस्टन्सी तेव्हाच येते जेव्हा तुम्हाला या कामाची आवड निर्माण होते आणि ही आवड निर्माण होते, याच्यात छान वाटतं. पण हे करणं कठीण आहे, असं मला तरी वाटायला लागलं. आणि आपण एखादी अशी गोष्ट निवडायला पाहिजे असं वाटायला येतं, की आपलं डेली रुटीन आता हे मी दाखवत होते. पण डेली रुटीन दाखवण्यापेक्षा तुम्हाला ज्याच्यात आवड आहे, ती गोष्ट जर तुम्ही रोज दाखवली, तर काहीतरी होऊ शकतं. पण डेली रुटीन दाखवणाऱ्या पण लेडीज आहेत. पण ते सगळं काय करायला लागतं, की सगळं कामं करा, ते शूट करा, परत ती एडिट करा आणि मग ती अपलोड करा. मग ह्याच्यात आपली झोप कॉम्प्रोमाईज करायला लागते. त्यानंतर कामं असतात, आपला गोंधळ फार होतो. लक्ष नसतं कुठं मेन म्हणजे ते आपल्याला करायचं आहे याच्यातच असतं आपलं डोकं. त्यानंतर की नवीन-नवीन चालू केला तर घरातले पण जरासे ऑकवर्ड असतात, की ही काय करायली? हिचं लक्ष नाही आहे. हे असं होतं आणि पण मला असं वाटतं, की ह्या गोष्टींना तुम्ही फेस केलं पाहिजेत आणि न घाबरता हे तुम्ही केलं पाहिजे. कारण की मी पण आता तेच करायचा प्रयत्न करते. कारण की मला म्हणजे असं आता हे बनवते आहे ना, तेव्हापासून असं वाटायलंय, की आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजेत, आपल्याला पण जमेल. पण कसं होतं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं होत नाही एक-एकदा, शक्य होत नाही. त्यामुळे कन्सिस्टन्सी कशी ठेवायला पाहिजे आता त्याच्यावर मला काम करायला लागणार आहे. आणि तुम्ही कुठल्याही कंटेंट क्रिएटरला असं हलक्यात घेऊ नका. कारण की ते अ, खरं तर स्ट्रगल हा शब्द ठीक आहे. स्ट्रगलच आहे याच्यात करणं. कारण की घरची कामं करा, हे करा, शक्य नाही आहे. पण त्या लेडीज करतायत. त्यांना प्रोत्साहन द्या. कारण की हे इतकं सोपं नाही आहे. सगळं मॅनेज करून करणं हा पण एक जॉबच आहे आणि बऱ्याचशा लेडीज हे करिअर म्हणून देखील करतात. कारण की ह्याच्यातून पैसे मिळतात. तुम्ही बघा सर्च करून आणि जर तुम्हाला यश मिळालं तर खूप चांगलं यश मिळू शकतं तुम्हाला आणि त्याच्या करिअर म्हणून पण आपण याच्याकडे बघू शकतो आणि एखाद्या वेळी माझंच घ्या तुम्ही कारण की मला आता जॉबला जाता येत नाही आहे म्हणून मी हे निवडले. तर का मला म्हणजे मलाही मोठं व्हायचं आहे, मलाही काहीतरी करून दाखवायचं आहे, अशी इच्छा मनात आहे त्याच्यामुळेच मी हे करायला घेतले. जर तुम्ही अजून चालू केला नसेल तर तुम्ही पण करा
आणि बघा तुम्हाला कसा एक्सपिरियन्स येतो. तुम्ही पण शेअर करा तुमचे एक्सपिरियन्स. आणि याच्यातूनच आपल्याला कळतं म्हणजे मला ह्याच्यातलं काही माहिती नव्हतं, पण 2-3 दिवस झाले मी ट्राय करण्याचा प्रयत्न करते. जसे कसे व्हिडिओ एडिट करायचे, कुठून करायचे, कोणता ॲप घ्यायला पाहिजे आणि ह्या गोष्टी आपल्याला तशा माहिती नसतात. आपण जोपर्यंत ह्याच्यात उतरत नाही तोपर्यंत आपल्याला काही कळत नाही आणि जेव्हापासून मी हे करते तेव्हापासून मला एक गोष्टी मला समजत चालल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पण ट्राय करू शकता. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, थँक यू.